प्रियकराचा फेसबुकवर एक मेसेज. नवरा बाहेर कामावर, बायको सापडली लॉजवर, उघडे होऊन हैदोस. तृप्ती ही पती उमेश मडवी आणि 4 वर्षांची मुलगी यांच्यासह उसटणे या गावी राहत होती. पती कामावर गेला की तिचा सगळा वेळ रिकामात जात होता. छोट्या मुलीची आवरावर केली की ती इंटरनेटवर टाइमपास करत बसत होती. त्यातून ती सोशल मीडियावरही चांगलीच ऍक्टिव्ह झाली होती. एक दिवस तिला किरण पाटील याची फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिच्या हृदयात धडधड वाढू लागली, कानशील गरम झाली. तिला तिच्या नवजवानीतील दिवस आठवू लागले. तृप्ती ही ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत किरण पाटील शिकत होता. दोघेही वयात आले होते. एकमेकांकडे ते आकर्षित झाले होते. दोघांच्याही मनात एकच भावना असल्याने त्यांच्यात मैत्री आणि प्रेम जमायला वेळ लागला नाही. पाहता पाहता दोघे एकमेकांच्या प्रेमात गुरफटले. जवान वय आणि प्रेमाला मिळालेला प्रतिसाद यातून एकमेकाच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची ओढ त्यांना लागली होती. पाहता पाहता ते जवानीचा आनंद लुटू लागले होते. पण हे प्रेम संबंध फार काळ टिकले नाहीत, कारण तृप्ती हिचे लग्न उमेश याच्यासोबत झाले होते. लग्न करून आता तृप्ती आपल्या संसारात मग्न झाली होती. तिचा पती उमेश हा तळोजा MIDC परिसरात कामाला होता. त्या दोघांचा संसार सुरळीत चालला होता. तृप्तीला मुलगी झाली, पण पहिले प्रेम पुन्हा दिसल्याने ती सुखावून गेली. तिकडे किरण तिच्या मागावरच होता. त्याला काही तिच्याशी लग्न करायचे नव्हते, पण भोगायचे मात्र होते. त्याने तिला फेसबुकवर गाठले, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्याला पाहून ती मनातून आनंदित झाली आणि तिने त्याची रिक्वेस्ट स्वीकारली. गुन्ह्या गोविंदाने चाललेल्या या संसारामध्ये किरणने घुसखोरी केली. फेसबुकवरून तृप्ती व किरण या दोघांची पुन्हा जवळीक झाली. एकमेकाशी चॅट करताना त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही घेतले. आता दोघेही फेसबुक, व्हॉट्सअप आणि कॉल करून एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. वाढता सहवास पुन्हा एकदा मनात कामाग्नी पेटवणारा ठरला. आपण विवाहित आहोत आणि एका मुलीच्या आई आहोत याचा विसर तिला पडला होता. लाज लज्जा सोडून ती त्याला भेटायला तयार झाली. मग तो मागे हटला नाही. बाहेरच त्याच्या गाठीभेटी होऊ लागल्या. दिवसाही काम क्रीडा करण्यात ते दोघे रंगून जाऊ लागले होते. दोघांना एकमेकांची चटकच लागली होती. त्यांच्यातील हे संबंध कोणाला कळणार नाहीत असे त्यांना वाटत होते, पण तसे होत नाही. तृप्तीच्या वागण्यात झालेला बदल, तिचे नेहमी नटून फिरणे, बाहेर जाणे, तिचा पती उमेशला खटकू लागले होते. त्याला तिचा संशय येऊ लागला होता. तो संशयातून त्याला बोलू लागला. संशयातून त्याने तिला खडेबोल सुनावले, पण ती बाहेर जाणे थांबवत नसल्यामुळे त्यांच्यात भांडणही होऊ लागले होते. अखेरीस उमेशने तिच्यावर बंधने घातली. तिला बाहेर जाण्यास त्याने मनाई केली. घरातून बाहेर पडायचे नाही असे त्याने तिला सांगितल्यामुळे तिचे घरातून बाहेर पडणे कमी झाले. किरणला भेटण्यास जाणेही मुश्किल झाले होते. आपल्या प्रेम संबंधाआड पती उमेश येत असल्याचे तृप्तीने प्रियकर किरण पाटील याला सांगितले. माझ्या पतीला संशय आला आहे, त्यामुळे आपल्याला भेटता येणार नाही असे तिने सांगितले. आपले मिलन व्हायचे असेल तर पती उमेशचा अडसर बाजूला केला पाहिजे, यावर त्या दोघांचे एकमत झाले. अखेर त्या दोघांनी उमेशचा कायमचाच काटा काढण्याचे ठरवले. त्या दोघांनी मिळून अगदी काटेकोरपणे नियोजन केले. ठरल्याप्रमाणे रात्री किरण पाटील हा तृप्तीच्या घराजवळ आला, तर तृप्ती घरात झोपली होती. तिचा पती दिवसभर काम करून थकून आला होता. जेवण करून तो बेडरूम मध्ये झोपला होता. तो गाढ झोपेत असल्याची तृप्तीने खात्री करून घेतली आणि प्रियकर किरणची ती वाट पाहू लागली. दरम्यान किरणने तृप्तीला मिस कॉल केला. तशी ती उठली आणि दबक्या पावलाने घराजवळ गेली. तिने गुपचूप दरवाजा उघडून किरणला आत घेतले, पण प्लॅन प्रमाणे पुढचे काम करण्याऐवजी तिला पाहताच किरणने तिला मिठीत घेतले. तीही त्याला बिलगली. दोघे हॉल मध्येच बसून गप्पात रंगून गेले. तिकडे उमेश झोपेतून जागा झाला, पण शेजारी तृप्ती न दिसल्याने तो उठला आणि हॉलमध्ये आला. समोर तृप्ती व तिचा प्रियकर किरण हे दोघे बोलत असलेले त्याला दिसले. हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रागाच्या भरात लाकडी दांडके घेऊन तो किरणकडे धावला. लाकडी दांडक्याने हल्ला करताच किरणही उमेशच्या अंगावर धावून गेला. त्याने लोखंडी पाईपने उमेशच्या डोक्यात जोराने प्रहार केला. उमेशचे डोके फुटून रक्त वाहू लागले. हा फटका इतका जोरदार होता की उमेश कोसळला. ही संधी साधत तृप्तीही उमेशच्या छातीवर बसली. तिने त्याचे दोन्ही हात पकडले, तर किरणने घरातील तृप्तीचा स्कार्फ घेऊन उमेशचा गळा आवळला. पत्नी आणि तिचा प्रियकर
यांनी केलेल्या या हल्ल्यात उमेश जागीच ठार झाला. प्रेम संबंधाच्या आड येणाऱ्या उमेशला कायमचे संपवले. पण हा खून उघडकीस आला तर आयुष्यभर तुरुंगाची हवा खावी लागेल. ते टाळायचे असेल तर मृतदेहाची विल्हेवाट लावली पाहिजे असा विचार ते दोघे करू लागले. त्या दोघांनी उमेशच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याबाबत चर्चा केली. त्यानंतर घरातील एका गोणीत त्याचा मृतदेह कोंबला. मध्यरात्री किरणने गोणीत भरलेला तो मृतदेह ऍक्टिव्हा स्कूटरने वावंजे गावाच्या हद्दीत नेला. त्या ठिकाणी असलेल्या जुन्या विहिरीत ती गोणी फेकून दिली. पण त्या गोणीचे तोंड बांधलेले नसल्यामुळे गोणीतून मृतदेह बाहेर निघाला होता. हे किरणच्या लक्षात आले नाही. आता विहिरीतच मृतदेह कुजून जाईल असा विचार करून किरण तिथून पसार झाला. दुसऱ्या दिवशी आपण केलेले कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून तृप्तीने उमेश हा घरातील सोन्याचे दागिने व कपडे घेऊन कुठेतरी निघून गेला आहे असा बनाव केला. तसेच नातेवाईकांना सांगितले आणि हिल लाईन पोलीस ठाण्यात जाऊन नवरा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलीस बेपत्ता उमेश मडवीचा तपास करू लागले. तो काही सापडणार नाही आणि आपण केलेले कृत्य उघडकीस येणार नाही असे त्या दोघांना वाटले होते. पण पोलीस एका धाग्यावरून साऱ्या प्रकरणाचा छडा लावतात हे मात्र त्या दोघांना माहित नव्हते. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दिवस पाळीवर ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक BM आव्हाड हजर होते. दुपारची वेळ होती. ते कामकाजात मग्न असताना जवळच असलेल्या वावंजे गावच्या महिला पोलीस पाटलांचे पती ज्ञानदेव म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात फोन करून वावंजे गावच्या हद्दीत असलेल्या खानाचा बंगला परिसरातील वावंजे ते कल्याण रोड लगतच्या एका विहिरीमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती दिली. ही माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली. तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे हे आपले सहकारी पोलीस निरीक्षक गुन्हे अभय महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक BM आव्हाड, पोलीस हवालदार अजित म्हात्रे आणि इतर सहकारी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या मदतीने तो मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. तो मृतदेह अंदाजे 30 ते 35 वयोगटाच्या तरुणाचा होता. मृतदेह सडलेला असून त्या तरुणाच्या डोक्यात जखम होऊन त्यातून रक्तस्राव झालेला होता. याशिवाय त्या तरुणाचा गळा स्कार्फने आवलेल्या स्थितीत होता. विहिरीत एक गोणी पडलेली होती. घटनास्थळाच्या आणि मृतदेहाच्या पाहणीवरून तो खुनाचा प्रकार दिसत होता. कोणीतरी त्या अज्ञात तरुणाचा गळा आवळून खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह गोणीत भरून आणला आणि त्या विहिरीत टाकला असावा असे पोलिसांना दिसून आले. या घटनेची खबर पोलीस उपायुक्त राजेंद्र माने, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी देताच त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली. हा खुनाचा प्रकार दिसत असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तपास कामी व मयत तरुणाची ओळख पटवण्यासाठी मार्गदर्शन केले. सर्वप्रथम ज्ञानदेव म्हात्रे यांची सविस्तर फिर्याद नोंदवण्यात आली. खून झालेला तरुण कोण आहे याची माहिती काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी पोलिसांची 2 पथके तयार करण्यात आली. तसेच बातमीदार पेरले. दुसरीकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी घटनास्थळाचा व मयत अनोळखी तरुणाच्या इन्क्वेस्ट पंचनामा करून मृतदेह पनवेल ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. घटनास्थळावरून गोणी, स्कार्फ, मयताच्या अंगावरील कपडे पंचनामा करून ताब्यात घेतली. पोलीस पथक जवळपासच्या गावातून कोण व्यक्ती बेपत्ता झालेला आहे का याची माहिती काढू लागले. तेव्हा उसाटणे गावाच्या हद्दीतून उमेश मडवी हा इसम गेल्या 3 दिवसापासून बेपत्ता असून त्याचे नातेवाईक व पत्नी तृप्ती त्याचा सर्वत्र शोध घेत असल्याचे पोलीस पथकाला समजले. याशिवाय वावंजे पोलीस चौकीतील पोलीस कॉन्स्टेबल खोसे यांनी शोध घेत असणाऱ्या त्या इसमांना सांगितले की पनवेल तालुका पोलिसांना वावंजेच्या हद्दीतील विहिरीमध्ये मृतदेह मिळाला असून तो पनवेल ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे. उमेश मडवी याचा शोध घेत असणारे त्याचे नातेवाईक आणि पत्नी यांनी पनवेल ग्रामीण रुग्णालय गाठले. पोलिसांनी त्यांना मृतदेह दाखवताच तो उमेश मडवी याचा असल्याचे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले. उमेश मडवी याची गळा आवळून हत्या झाली असल्याचे कळताच त्याच्या पत्नीने हांबरडाच फोडला. उमेश हा 3 दिवसापासून रात्री घरातील कपडे व सोन्याचे दागिने घेऊन निघून गेला होता.
त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने अंबरनाथ तालुक्यातील हिल लाईन पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केल्याची माहिती तृप्तीनेच पोलिसांना दिली. उमेश याच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यावर त्याचा मृत्यू डोक्यावर कोणती तरी जड वस्तू मारून व गळा आवळून झाल्याचे प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिली. या गुन्ह्याचा तपास स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी ताब्यात घेतला. मयत अनोळखी इसमाची ओळख पटली होती, पण त्याची हत्या कोणी केली असावी, कोणत्या कारणावरून झाली असावी असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले होते. उमेश हा घरातून सोन्याचे दागिने घेऊन निघून गेला होता. त्यामुळे कदाचित त्या सोन्याच्या दागिन्यामुळे कोणीतरी लूटमारीच्या उद्देशाने त्याचा खून केला असावा असा संशय पोलिसांना आला. उमेशच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. उमेश हा उसाटणे गाव येथे पत्नी तृप्ती व 4 वर्षीय मुलीसोबत राहत होता. त्यामुळे पोलीस अधिक चौकशी व माहिती काढण्यासाठी उमेशच्या घरी गेले. त्यावेळी त्याची पत्नी तृप्ती घरी होती. पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस करत उमेशचे कोणाशी वैर होते का याबाबत चौकशी केली. पण उमेश हा साध्या स्वभावाचा होता. कोणाशीही तो जास्त बोलत नव्हता. आपले काम व कुटुंबाकडे तो जास्त लक्ष देत असे अशी माहिती मिळाली. मग त्याची हत्या कोणत्या कारणावरून झाली असावी असा प्रश्न पोलिसांना पडला होता. उमेशने घरातून किती हजाराचे दागिने नेले होते याबाबत तृप्तीकडे चौकशी करत असताना पोलिसांचे लक्ष घरातील तृप्तीच्या फोटोकडे गेले. त्यावेळी तृप्ती हिच्या गळ्यात जो स्कार्फ होता तोच स्कार्फ मयत उमेशच्या गळ्याभोवती गुंडाळलेला होता. त्यामुळे उमेशचा त्याच्या राहत्या घरीच गळा आवळून त्याला ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह गोणीत बांधून विहिरीत फेकून देण्यात आला असावा असा संशय पोलिसांना आला. मग मात्र पोलिसांनी तृप्तीकडे त्या स्कार्फ बाबत विचारपूस सुरू केली. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना ती खूपच घाबरल्याचे पोलिसांना दिसून आले. मग मात्र पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता तिने आपणच पतीचा काटा प्रियकराच्या मदतीने काढल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. याशिवाय उमेश याला ठार मारून त्याचा मृतदेह आपला प्रियकर किरण पाटील याने वावंजे गावाच्या हद्दीतील विहिरीत फेकून दिला असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तृप्ती हिला नवऱ्याच्या खून प्रकरणी अटक केली. तर या गुन्ह्यात सहभागी असलेला तिचा प्रियकर किरण पाटील हा राहत असलेल्या ठिकाणी पोलीस गेले असता तो पसार झाल्याचे त्यांना समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक BM आव्हाड, पोलीस हवालदार अजित म्हात्रे, पोलीस नाईक गोरख सरोदे व इतर सहकारी यांनी किरण पाटील याचा तब्बल 6 महिने शोध घेत होते. अखेर किरण पाटील वय वर्ष 25 हा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तळाघर येथे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला खून प्रकरणी अटक केली. पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात त्याच्याकडे तसेच यापूर्वी अटक केलेल्या तृप्ती हिच्याकडे सखोल चौकशी केली असता सर्व हकीकत उघडकीस आली. पनवेल तालुका पोलिसांनी केवळ मैताच्या गळ्याभोवती गुंडाळण्यात आलेल्या स्कार्फवरून तो खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. ह्या गुन्ह्यातील तृप्ती व किरण या दोघांनाही गजाआड करण्याची यशस्वीरित्या कामगिरी केली. सध्या ते दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे करत आहेत.